श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे देसाई डायरीज मध्ये. मित्रांनो, मी आर्य. मित्रांनो, आज आपण आलो आहोत बहादुरशेख मधील विदा सावरकर मैदानात. त्याचे कारण येथे होणाऱ्या वाशिष्ठी कृषी महोत्सव 2026 ची पूर्वतयारी पाहूया. बघा मित्रांनो, आम्ही आता ग्राउंडवर आलोय. इथले अजून काय काय चालू आहे. भलं मोठं ग्राउंड आहे. मैदान खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. एवढं मैदान सुद्धा अपुरं पडतंय. एवढं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आणि शेतकरी वर्ग. आता तुम्हाला वाटतंय रिकामी आहे, पण इथे येऊन बघा चिपळूणात खूप खतरनाक. म्हणजे मित्रांनो, आता ते काम चालू आहे ते बघा मित्रांनो. तिथे JCB आहे. JCBचं काहीतरी काम चालू आहे. अजून स्ट्रक्चर बनतायत कसं ते आता बदल्यानंतरच आपल्याला कळणार आहे काय आहे ते नेमकं. आणि तेव्हा मित्रांनो, तिथं असं सगळ्याच मित्रांनो आपण इथं आलेलो आहोत. आणि हे बघा मित्रांनो, शेतघर आहे. हे म्हणजे शेतकरी शेतात राहण्यासाठी हे बनवतात शेतघर. हे बघा मित्रांनो, अजून पूर्ण काम झालेलं नाहीये, पण हे बघा मित्रांनो शेतघर. आता आपण तिकडे जाऊया. आबा, हे काय? हे बेटा घर आहे. घर कुणाचं? हे लोहारांचं आणि कुंभारांचं असेल. हे जुन्या पद्धतीतलं घर आहे. सर्व गोष्टी जुन्या पद्धतीतल्या आहेत. म्हणजे आपल्या गावात कसं असतं तसं पद्धतीचं इथं. गाव असल्यासारखं वाटतंय. हो, आतापासूनच वाटायला लागले की हे गावच आहे. हे बल्ब सुद्धा बघा. बल्ब पण जुन्या काळातले. हे स्विचेस आमच्या गावाच्या जुन्या घराला होते. चालतात काय? अजून त्याला अजून ते चालू आहे. खिडकी पाहू शकतोस तू. हो, ही खिडकी आणि हे कपाट. म्हणजे आतमध्ये जे भिंतीमध्ये पहिले जुन्या काळाची कपाट होती ना, पेंट आहे हा. आणि ही खिडकी आणि हा दरवाजा त्याचा जुन्या काळातील दरवाजा. ही जमीन केलेली आहे. तू पाहू शकतोस ना, जमीन आहे. हे घर आहे. आणि हे इकडे एक बाजूला आहे. ठीक आहे बाबा, थोडंच आहे का? थांबा, तिकडे परत जाऊया आपण. दोन ही लोहाराचं आणि कुंभाराचं घर मित्रांनो. खूप छान. एक कौलं पाहू शकतो. मंगलोरी कौल आहेत वर. पूर्ण कौलं आहेत. पूर्ण हे कौलाचं घर आहे मित्रांनो. आपण आता तिकडं करूया. बाबा, हे काय? हे मला वाटतं बाबा तुळस आहे. तुळसच आहे ना? नक्की अजून ते लावलेले नाही तुळस वगैरे. ते नंतर आपल्याला लक्षात येईल. माझ्या मते तुळसच असेल. आणि ते बघा गोठा. हा मित्रांनो आहे गोठा. गुरांसाठी ओरिजिनल गोठा. हा गोठा. आणि ते बघा इथं पण बस बघतोय. हा, हे काय वरती टाकलंय? हा पेंडा आहे. पेंडा. गुरांसाठी हा पेंडा. गोठा. आणि ह्याला काय म्हणतात? ते बांधण्यासाठी, गुरांचं बांधण्यासाठी ही गव्हाणी. मित्रांनो पाहू शकता, गावातील या गुरांसाठी जी बांधण्यासाठी. आणि इथं त्यांना खायला पण टाकतात ना. याच्यामध्ये त्यांना जो चारा वगैरे आहे ना, तो टाकतात. टाकला जातो. ही जमीन केलेली आहे. गुरांसाठी हा गोठा पाहू शकता. सुंदर ओरिजिनल गावामध्ये जसे गोठे आहेत त्याप्रमाणे त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. बघा. आणि असंच नाही, पूर्ण ओरिजिनल जसा असतो तसा गोठा बनवलाय. म्हणजे असं दाखवायसाठी नाही, ओरिजिनल जसा असतो तसा. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी इथं म्हणजे गुरे या ठिकाणी गुरं पाळण्यासाठी म्हणजे मोठा जसा गोठा असतो त्याप्रमाणे हा गोठा मोठा केलेला आहे. आणि इथंच चारा आणि बंदिस्त गोठा, एक प्रकारचा बंदिस्त गोठा. म्हणजे बाहेर गुरं न सोडता इथं चारा, या ठिकाणी इथं चारा हे लावायचा आणि इथंच गुरांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. ह्याला म्हणतात मला ते बंदिस्त गोठा. आम्हाला वाटतंय.
आम्हाला वाटते म्हणजे नक्कीच असाच हा या ठिकाणी आहे हा बंदिस्त गोठा तुम्ही पाहू शकताय म्हणजे संपूर्ण पॅक ज्याप्रमाणे शेळीपालन बंदिस्त कसं केलं जातं त्याप्रमाणे गुरांसाठी सुद्धा हा बंदिस्त गोठा बांधलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता पण इथं आलेलो आहोत. हे आहे मचान, खूप उंच आहे आणि आपण आता वरती जाऊया. पायऱ्या एकदम मस्त आहेत. हा भैया मचानवर आम्ही चढलेलो आहे पाहू शकताय. मित्रांनो या मचानाचा उपयोग असा, आता शेतकरी आता गुरे येतात, असे प्राणी येतात ना, म्हणजे शेताचे रक्षण करायला शेतकरी इथून त्यांच्यावर नजर ठेवू शकतो, त्यांना हाकलू शकतो. म्हणून हे मचान शेतात बांधलेलं जातं म्हणजे सुरक्षेसाठी शेताच्या. वाघ बिबट्या वगैरे वर येऊ नये हा, म्हणून हे हाईटीवर बांधलंय. हा. म्हणजे शेताची नुकसान करतात या ठिकाणी जनावर, त्याच्यामुळे जनावरांपासून या शेताचं रक्षण करण्यासाठी हे मचान हे मचान बनवतो आणि इथूनच आपल्या सर्व शेतावर लक्ष ठेवतो आणि इथूनच मग त्यांना करण्यासाठी कोणत्या तरी जोरात वाद्य वाजवणं, या ठिकाणी बॅटरी मारणं या मचानावरनं करू शकतो. कारण की त्याला स्वतःच्या सुद्धा जीवाची काळजी घ्यावी लागते, त्यासाठी हे मचान बांधलेलं आहे. कारण वरती कुठलं जनावर डायरेक्ट येऊ नाही शकत नाही, म्हणून हे मचान वरती असं बांधलेलं जातं हाईटीवर. म्हणजे इथून सर्व त्याला शेतीचे आपले रक्षण करता येते, शेतीची देखरेख करता येते. हे बघा मचान पूर्ण रेडी झालंय असं मला वाटतं. पूर्ण झालंय रेडी, बाकीची इन प्रोग्रेस आहेत सगळं, पण मचान पूर्ण रेडी झालंय. चला आता आपण खाली जाऊया. त्याला मचान म्हणतात. चला तुम्ही चला. तो उंचावर बांधलेला आहे बघा. हो, आर्य सावकार हळू. मित्रांनो आता तिथं मैदानाची तिचं एंट्री आहे ना, त्याच्याच बाजूला तिथं सर्व प्राण्यांचं असं सेक्शन आहे. म्हणजे तिथं आता पक्षी असू दे, विविध प्रकारचे घोडे, नामांकित बैल, अजून रेडे, अजून अशा प्रकारचे गाई, अजून उंट, असे सर्व प्राणी येतात. आणि गेल्या वर्षी मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2024ला 24ला तेव्हा एक आपल्या बैलगाडी शर्यतीतला नामांकित देव म्हणजे बैल म्हणजे बकासूर देखील इथे आलेला बघा मित्रांनो. आता तिथं ते मचान वगैरे ते इथं गेल्या वेळी तिथंच होतं. आता तिथं आपल्या सगळ्या प्राण्यांचं सेक्शन होतं. आता यावर्षी कुठे असेल ते आपल्याला माहिती नाही अजून, काम चालू आहे. की आम्ही प्रतीक्षेत आहे. बकासूर यावा अशी आमची यावर्षी पण इच्छा आहे. मित्रांनो पूर्ण जुन्या पद्धतीचं घर आहे बघा मित्रांनो, शेणाने सारवलेलं आहे पूर्ण. डबल मजली घर आहे. हे घर पाहू शकताय, त्याला स्लॅब नाही काही नाही, पण मला वाटतं डबल मजली घर आहे. म्हणजे लाकडाचा जो लाकडाचं स्ट्रक्चर वापरलेलं आहे बघा, पाहू शकता. जुन्या काळातील हे घर आहे, एकदम जुन्या काळातील. भिंती या मला वाटतं मातीच्या आहेत बघा. मातीच्या भिंतीवर मातीचं संपूर्ण डेड आहे. घरांना ज्या खिडक्या आहेत त्या जुन्या काळात आहेत बघा, ते पाहू शकता. लाकडी खिडक्या, लाकडी खिडकी आहे. आता तुम्हाला पाहायला सुद्धा भेटत नाही आता तुम्हाला ग्रिल भेटतील. ग्रिल आता हे नाही बघायला. घराच्या आत जाऊया आणि बघूया केवढं काम झालंय. चिखल मातीमध्ये आणि या ठिकाणी बघा हे घराचं मला वाटतं हे लाकडाचं काम चालू आहे त्या ठिकाणी. जो वरचा जो माच आहे वरचा तो बनवण्यासाठी हा गिलावा केलेला आहे. हा मातीचा गिलावा आहे, संपूर्ण माती. म्हणजे पहिली जी जुनी घरं होती ही सगळी आपली मातीची होती. त्याच मातीतून या ठिकाणी सर्व आपण आलेलो आहे. त्या मातीला विसरता कामा नये, त्यासाठी हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जुन्या पद्धतीचं हे घर या ठिकाणी चौकट पाहू शकता. जुन्या काळातली चौकट आहे, डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकता. हे अशी जुन्या काळातली चौकट. हे बघा खिडक्या, एकदम जुन्या काळातल्या खिडक्या. पाहू शकता. लाकडी खिडकी, केवढी मोठी खिडकी आहे, खूप मोठी खिडकी. इथं पण आहे. ही छोटी खिडकी. हा थोडक्यात आपल्या पद्धतीने आताचा हॉल. आता नवीन पद्धतीचा हे पण जुन्या ठिकाणी घ्यायला ओटी म्हणायची मला वाटतं. ही पडवी याला म्हणतात, काका म्हणतात ही पडवी. आणि ही ओटी. म्हणजे त्याचा छोटासा म्हणजे हा पडवी. ही पडवी म्हणजे ही देवळी म्हणतात त्याला. या ठिकाणी काही वस्तू ठेवायच्या असतील म्हणजे इथं मला वाटतं वस्तू ठेवण्यासाठी देवळी बनवली आहे. देवळीच म्हणत ना काहीतरी. देवळी म्हणजे आमच्या कात्री मी आमच्या आजीकडनं ऐकलेला हा शब्द होता देवळी. आणि कपड वगैरे भिंतीमध्ये बसवलेलं मित्रांनो.
म्हणजे पहिली कपाट होती ती भिंतीमध्ये इकडे जागा त्या अपुरी पडेल. भिंतीत इकडे पण इकडे एक देवळी बनवलेली आहे. हा दरवाजा बघा तुम्ही बघा, हा छोटा दरवाजा म्हणजे हाईट कमी आहे याची. पण जुन्या काळातली जी कडी आणि जुन्या काळातली जी या साईडला या बघा खडी. दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकताय. तर मी कडी बघा. कडी दाखवतो. अरे बघा तुम्ही बघितली नसेल मित्रांनो तुम्ही हे बघा कडीची आम्ही जी पण नाही पद्धत आहे. बघितली. हा आर्यने पण बघितली नाही. पण ही जी कडी लावण्याची जी जुनी हो. पद्धत आहे. हे आता ह्याच्यात तुमच्या जातं. नाव आले सेफ्टी डोर आले सगळं आले. पण जुन्या काळातले हे दरवाजे बघा आता सेफ्टी बघा मी कडी लावतो. पुढे नाही जात आहे. ते व्यवस्थित सगळं लेवल पण आल्यानंतर ते सरकवायचं आहे पुढे. हे बघा हे त्याची डबल लेअर हा इथून पण आणि ही पण. सेफ्टीसाठी हा दरवाजाची ही कडी होती. आणि हे बघा आता आपल्या इथं बघा जिने तयार केले असतात सिमेंटच्या स्लॅबचे. पण पहिल्या काळात हे लाकडी जिने होते. म्हणजे वरच्या फ्लोअरला म्हणजे वरच्या मजल्यावर जर जायचं असेल आपल्याला तर ह्याच्यावरनं जावं लागणार लाकडी तुम्हाला. लाकडी या जिन्याला काय म्हणतात काका? दादर. दादर. हा याला म्हणतात बघा दादर. हे म्हणजे वरच्या आपल्या मजल्यावर जायचं असेल बघा स्लॅब नाहीये पण ही Slab. लाकडी सर्व थाट आहे ना. त्याला हे लाकडी थाट मारून हा वरचा मजला म्हणजे डबल मजली घर जुन्या पद्धतीतलं घराचं काम चालू आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. चला आतमध्ये आतमध्ये आता संपत आलंय घर. आता या ठिकाणी मला वाटतं हे स्वयंपाकघर असणार आहे. स्वयंपाकघर. कारण किचन. हा हे किचन थोडक्यात तुमच्या शब्दामध्ये किचन हे स्वयंपाकघर म्हणजे बाजूला स्वयंपाकघर असलं पहिल्या जुन्या काळात असायचं. कारण काय खाली मागच्या बाजूने म्हणजे धूर वगैरे जावा इथून बाहेर हो. पडावा म्हणून त्यासाठी पूर्ण घरभर होऊ नये. घरभर होऊ नये म्हणून हे स्वयंपाकघर या ठिकाणी आहे. काय खेळायला आहे का? आणि हा मागचे हे Passage असा. पण पॅसेज कसा बनवलेला काम चालू आहे याचं. काम चालू आहे वर्क इन प्रोग्रेस. हे काहीतरी वेगळं पण असू शकतं वेगळं पण असू शकतं. आम्हाला वाटतंय. हे बघा हे सगळे लाकडी काम आहे. जुन्या काळात तुम्हाला काम पूर्व तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकता. अगदी ओरिजिनल झाडं लावलेली बघा चिकूची झाडं नारळाची झाडं हे बघा तुम्ही पाहू शकता. म्हणजे ओरिजिनल म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जशी आपल्या परसांना जशी झाडं लावलेली आहेत त्याप्रमाणे संपूर्ण स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ते जुन्या काळातील आपलं घर हो. मातीने सारवलेलं पाहू शकताय. संपूर्ण घराची तयारी चालू आहे. ते किती दिवसात तयार होईल आता पूर्ण तयार होईल. त्याच्यावर आहे डबल मधली घर आहे. हा काका. घर येणार. हा आणि एक माणूस उभा राहू शकतो आणि गॅलरी आहे. चांगल्या पद्धतीतले या ठिकाणी गॅलरी. घर आहे. आपण पाहू शकता या प्रदर्शनामध्ये महत्वाचं शेतकऱ्याचं घर म्हणजे जुन्या पद्धतीतले घर दाखवण्यासाठी पूर्ण पराकाष्ठेने प्रयत्न चालू आहेत. अगदी ओरिजिनल माती सारून मातीचं सारून घर बनवलं. दरवाजे म्हणजे चौकटी सर्व उपलब्ध केलेले आहेत आणि खूप छान स्ट्रक्चर चालू आहे. जणू मला वाटतं की माझं जुनं सुद्धा घर या ठिकाणी गावामध्ये असंच होतं. त्याप्रमाणे घराची सुतारकामातली ही शेवटची पिढी म्हणायला हरकत हा हे असं हे सुतारकाम करणे शेवटची पिढी. त्याच्या पुढची पिढी आता आपल्याला मला वाटतं लोखंड आणि सगळे स्टील आणि सिमेंट त्याशिवाय आपल्याला ही घरं बघायला आता भेटत पण नाही. हो. ही शेवटची पिढी या ठिकाणी पाहू शकता. जुनं बांधकाम जुनं जे सुतारकाम करणारी ही शेवटची पिढी मित्रांनो पाहू शकताय. आपण मला वाटतं हे शेवटचे साक्षीदार आहोत या पिढीला बघणारे. म्हणजे या पद्धतीने हे घर बांधणारे किंवा त्याचं थाट आहे ते करतायत. आबा बस. हे ग मित्रांनो विहीर. जुन्या काळातली एकदम विहीर बनवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे घराच्याच बाजूला. म्हणजे बाजूला. पाण्याची कमी न होऊ दे. त्यासाठी विहीर बनवलेली आहे. हे बघ मित्रांनो संपूर्ण घराच्या बाजूला प्रत्येक जुन्या घराच्या बाजूला एक विहीर असायची असतेच. पाण्याची सोय करण्याची. हम्म. त्या विहिरीची प्रतिकृती आणि विहीर सुद्धा छान बनवलेली आहे. ती पण रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट रेडी झाले. आणि बाजूला या ठिकाणी बघा शेणाने सारवले. म्हणजे आपण जुन्या पद्धतीने आपल्या बाजूला जे शेणाचा सडा टाकून जे घर सारवतो बाजूला त्याप्रमाणे सारवलेलं आहे. हे पूर्ण घर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला निश्चित भेटणार आहोत पुन्हा एकदा. चला. मैदान किती मोठं आहे पाहू शकताय. संपूर्ण मैदान ज्या दिवशी हा महोत्सव चालू आहे त्या दिवशी इतकं भरलेलं असेल की तुम्हाला पाय ठेवायला जागा उरणार नाही. इतका मोठा हा महोत्सव कृषी महोत्सव भरतो. तुम्ही नक्कीच 5 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान नक्कीच या कृषी महोत्सवाला नक्कीच भेट द्या. विदा सावरकर मैदान, चिपळूण नगरी परिषद, बहादूर शेख. हे मुख्य
मुख्य प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकताय. मस्त या ठिकाणी आतमध्ये लाईट लावलेली आहे. खूप छान प्रवेशद्वार बनवलेलं आहे. जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जशा या ठिकाणी प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार ज्याप्रमाणे असे त्याप्रमाणेच हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे. मित्रांनो पाहू शकताय तुम्ही. अजून याचं काम अपूर्ण आहे. हे बघा मुख्य प्रवेशद्वार. आतमध्ये सुंदर मस्त लाईट लागलेले आहेत तुम्ही पाहू शकताय. खूप छान दिसतंय स्ट्रक्चर. आता वर या ठिकाणी गवत पेंडा लावला जाणार आहे वर. तर मित्रांनो तुम्हाला मी आता कृषी महोत्सवाची पूर्ण पूर्वतयारी दाखवलेली आहे. तुम्ही पण येथे नक्कीच द्या. या 5 ते 9 तारखेच्या मध्ये हे कृषी महोत्सव चालू होणार आहे. तुम्ही देखील इथं नक्कीच आम्ही पण येणार आहोत. चला तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा. थँक्यू. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.